छान असं गर फिरवून घोटीव पिठलं तयार होतं। अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण हे जेवण तयार करू शकतो। अगदी पटकन होते ही रेसिपी। डाळीच्या पिठापासून अगदी आपण खूप सुंदर असं पिठलं बनवू शकतो, अगदी सोप्या पद्धतीने। तर जयास पॉकेट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहोत बेसनाचं पिठलं, अगदी झटकीपट आणि त्यासोबत सर्व करायची मस्त गरमागरम बाजरीची भाकरी। तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा। तर चला आपण बघूया की आजच्या रेसिपीसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे। तर मी 4 ते 5 लसूणचे पाकळ्या चान कुटून घेतले आहे, 4 मिरच्या कापून घेतल्या आहे, 2 कांदे कापून घेतले आहे आणि वरतून पेरण्यासाठी कोथिंबीर आणि 1 वाटी बेसनाचं पीठ घेतलं आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। तर मी तेल 3 पड्या घातलेला आहे आणि तेल कडकडीत तापल्यानंतर आपण मोहरी घालणार आहोत। मोहरी घातल्यावरती लगेचच लसूण टाकायचं आहे, मिरची टाकायची आहे आणि कांदा सुद्धा टाकून घ्यायचा आहे। आपण हे छान प्रकारे परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती। छान परतल्यानंतर त्याला अगदी खूप छान असा सुगंध येतो कांद्याचा, ते तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे आपल्याला कांदा अगदी मीडियम मध्ये छान अशा प्रकारे भाजून घ्यायचा, त्याचा स्वादच वेगळा लागतो। जर तुम्ही याला जाळला तर त्याचा पिठल्याचा स्वाद वेगळा होतो, त्यामुळे तो कांदा भाजताना थोडी काळजी घ्यायची। तर आता आपण यामध्ये 1 चमचा हळद घालूया, 1 चमचा धने पावडर घालायची आहे। हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे 1 मिनिटासाठी। आता आपण यामध्ये घालणार आहोत पाणी। तर 2 ग्लास मी इथे पाणी घालत आहे। तर 3 माणसांच्या जेवणासाठी सफिशियंट आहे। तर 3 ग्लास पाणी घालत आहे, रूम टेम्परेचरवरचं पाणी मी वापरत आहे आणि 1.5 चमचा मी मीठ घालत आहे। चवीनुसार आपण मीठ वापरायचं आहे। तर हे पाणी आपल्याला छान कडकडीत उकळून घ्यायचं आहे। उकळ आल्यानंतर 2 मिनिटं हे कमी गॅसवरती आपल्याला शिजून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा जो आहे तो मऊ होतो। आणि आता आपण बेसनाचं पीठ घालूया। तर बेसनाचं पीठ इथं मी सर्वात प्रथम 3 चमचे घातले आहे मोठे, तुम्ही बघू शकता। आणि आपल्याला आता घ्यायची ही रवी, ती आपल्याला छान प्रकारे अशी गर फिरवून मस्त पीठ जे आहे ते मोडून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, पीठ मोडताना गॅसचा फ्लेम लो ठेवा, जेणेकरून की पीठ हे लवकर शिजणार नाही आणि ज्या गुठळ्या तयार झालेल्या आहेत त्या लवकरात लवकर विरघळतील। तर इथं मला अजून छान प्रकारे गर फिरवून घ्यायचं आहे। तर गॅसचा फ्लेम अगदी मी लो करून दिलेला आहे। 2 मिनिटासाठी आपण कंटिन्युअस रवी फिरवायची आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे आपल्याला फिरवायची आहे। तर इथं मला थोडंसं पातळ वाटत आहे, तर मी 1 चमचा अजून पीठ घालत आहे। पीठ घालून मी परत गर फिरवलं आणि झाकण ठेवून दिलं 2 मिनिटासाठी अगदी कमी गॅसवरती। आणि आपलं पिठलं अगदी तयार झालेलं आहे, झटकीपट गरमागरम पिठलं। तुम्ही हे सर्व करायला अगदी रेडी आहात। तर आपण जी कोथिंबीर घेतली आहे ती धुवून छान कापून घ्यायची आणि वरतून पेरून द्यायची। ही मिक्स करायची छान प्रकारे आणि या टायमाला आपण गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे। तर आपलं गरमागरम रेडी आहे डाळीचं पिठलं। तर नक्की या थंडीमध्ये बनवून खा, खूप छान टेस्टी आणि हेल्दी सुद्धा आहे। तर हे बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागतं। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा।